नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. भोगीच्या तुम्हाला सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा. भोगीची भाजी खा आणि निरोगी राहा. या दिवसामध्ये बाजारामध्ये भाजीपाला आलेला असतो, त्याच भाज्या वापरून आज आपण ही भाजी बनवणार आहोत. तर आपण ह्या भाजीची पूर्वतयारी सर्व करून घेतलेली आहे. सर्व भाज्या निवडून साफ करून घेतलेल्या आहेत. शेंग भाजीमध्ये मी वालची शेंग, पापडी, उन्हाळी घेवडा ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. खूप साऱ्या शेंगभाज्या असतात, त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स शेंगभाज्या घेतल्या तरी चालतील. कुंभार मावशी संक्रांती पण घेऊन आलेले आहेत, त्यांच्याकडून संक्रांती आपण घेऊयात. आम्ही दरवर्षी कुंभार मावशींकडूनच संक्रांती घेतो. तर संक्रांती घेताना नेहमी हळदी कुंकू लावून घ्यावे. तर आम्ही तिघी जणी आहोत म्हणून 3 खण मी घेतलेले आहेत. 5 बोळक्यांचा 1 खण असतो, अशा मी 15 संक्रांती घेतलेल्या आहेत आणि घेताना हळदी कुंकू लावून घेतलेले आहे. थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत. तर आपली भाजीची सर्व तयारी झालेली आहे. ह्या मिक्स शेंगभाज्या मी घेतलेल्या आहेत. अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत 1 वाटी, पावट्याचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत, हरभऱ्याचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत, वाटाण्याचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत. आपण हे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत, बोरं घेतलेली आहेत, बटाटा, वांग, शेंगदाण्याचा कूट, पांढऱ्या तिळाचा कूट, पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. चला मग आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर कढईमध्ये आपण तेल घातलेले आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. एक 10 ते 12 लोकांसाठी ही मी भाजी बनवलेली आहे. 1 चमचा जिरे आणि मोहरी घातलेली आहे. मोहरी जिरे छान तडतडले की थोडासा हिंग घालून 2 चिरलेले कांदे घातलेले आहेत. कांदा थोडासा लाल करून घ्यायचा आहे. कांदा लाल झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1.5 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचे दाणे आणि पावट्याचे दाणे घालूयात. थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे आपण जे दाणे घातलेले त्याला चव लागते. अर्धा चमचा हळद, 2 ते 3 छोटे चमचे आपण घातलेला आहे आपला घरचा काळा मसाला. तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर वाटाण्याचे दाणे घातलेले आहेत. पावटा आणि हरभरा शिजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला हरभरा आणि पावटा मी घातलेला आहे. आता सर्व एक एक करून भाज्या मी घालणार आहे. त्याच्यामध्ये बटाटा, वांग, भिजवलेले शेंगदाणे, गाजर हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. कलर छान दिसतोय ना भाजीचा. आपला घरचा मसाला आहे तो वापरलाय, त्याच्यामुळे कलर छान आलेला आहे. साठवणीचा जो घरचा मसाला आहे तोच मी वापरलेला आहे. आता एक 5 मिनिटं झाकून ठेवूयात. आता ह्याच्यामध्ये मी हुरडा वापरणार आहे. हे हुरडा आहे तो विकत कुठेही मिळतो. तो थोडासा अगदी मी हुरडा वापरलेला आहे. आता एक 5 मिनिटं थोडीशी वाफ आणून घेऊयात. वाफ आणून घेतली ह्यासाठी की वालची जी शेंग आहे किंवा घेवड्याची शेंग आहे त्याला शिजायला वेळ लागत नाही. पण जे दाणे टाकलेले आहेत आपण सगळ्या प्रकारचे त्याला शिजायला वेळ लागतो म्हणून थोडीशी वाफ आणून थोडेसे शिजून घेतलेले आहेत. आता त्यानंतर सगळी शेंग घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. पावट्याचे आणि हरभऱ्याचे दाणे टाकलेले होते त्यावेळेस थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे. थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत. आता पांढऱ्या तिळाचा कूट घातलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी आपण थोडासा ऊस घालायचा आहे आणि बोरं घालायची आहे चिरलेली आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी तुम्हाला अगदी सुक्की हवी असेल तर तुम्ही गॅस मंद करून 10 मिनिटं अशीच शिजून द्यायची आहे फक्त वाफेवर. म्हणजे अशा पद्धतीने तयार होईल. पण तुम्हाला थोडीशी जर ओलसर भाजी हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. भाजीला छान वाफ आणून द्यायची आहे म्हणजे आपली भाजी ही तयार होणार आहे. तर मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. थोडीशी ओलसर मला भाजी हवी आहे म्हणून मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. आणि 5 मिनिटं मीडियम गॅस करून उकळी आणून देणार आहे. अशा प्रकारे ही आपली भोगीची भाजी शेंग सोलाना तयार झालेला आहे. आता नैवेद्यासाठी आपल्याला बाजरीची भाकरी पण लागणार आहे, ती बनवून घेऊयात. बाजरीची भाकरी बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला म्हणजे भाकरीला छान चव येते. पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पांढरे तीळ टाकून ही भाकरी छान थापून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण भाकरी बनवून घेतलेली आहे.
तर अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी पण तयार झालेली आहे. छान टम्म फुगलेली आहे. मस्त अशी रसरशीत भोगीची भाजी आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी. अगदी अप्रतिम अशी आपली आजचा मेनू तयार झालेला आहे. या दिवसामध्ये नेहमी ही भाजी खावी, आरोग्यासाठी चांगली असते. तर अशा प्रकारे आपली ही भोगीची भाजी पण तयार झालेली आहे. मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.